तर गाईज हे तुमच्यासाठी आहे, जेवढे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत, लव यू सो मच. हे तुमच्यासाठी डिअर माय डिअर सबस्क्रायबर्स. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता वाजलेत रात्रीचे पावणे 4 आणि आपल्याला जायचं आज फिरायला. त्याच्यामुळं हा आपला मोठा ब्लॉग होणार आहे. तर कुठं फिरायला जायचं हे तुम्हाला डेस्टिनेशन गेल्यावर कळणार आहे. तर मी आता पाणी तापायला ठेवते, मला केस धुवायची भेटत आंघोळ केल्यानंतर. आता आम्ही निघालो आहोत जिकडे जायचंय तिकडे. ते सरप्राईज आहे, माहिती आहे का तुला? एवढा अंधार झालाय ना, दिसत पण नाहीये काय. एवढ्या रात्रीचा आम्ही निघालोय, एवढ्या सकाळी तर मी कॉलेजसाठी पण उठत नाही. ट्रेन मध्ये बसलोय. आणि शिवानी टांगा पलटी करून घेतला प्लॅटफॉर्मवर. आम्ही पोहोचलोय लोणावळ्याला. रिक्षाने जायचंय, पण आधी नाश्ता करूयात. घरनं उपाशी पोटी आलोय. येऊन ह्या मॅडमना वडापाव खायचा. त्यांना लोणावळ्याला भोसरीत कधी वडापाव भेटतच नाहीये, म्हणून लोणावळ्याला येऊन वडापाव खात. लाज लज्जा शरम हया. अरे काय खाणार मग? खायलाच काय नाही चांगलं, मला नाही आवडत. तिला काय आवडतं? मी काय बोललेच काय, पण वडापाव आवडतो. डॅश डॅश पाव आवडतो. आता आम्ही मस्त रिक्षात बसलोय आणि आता चाललोय त्या स्पॉटवर जे मी तुम्हाला. In 200 meters, turn left onto JV मार्ग. अरे आत्ताशी ब्लॉक सुरू झालाय ना, आत्ताच बाय करायचं. हिला उतरावा रे रिक्षात, उतरावा. बाय करते का पुण्याला? बाय बाय. संडे अरे बाई, असले बेकार गर्दी आहे नाही तर तरी बरेचसे फुलं गेलेली आहेत. आर फायनली हियर. अरे यार काय माझा बावळट फोन आहे. एक मिनिट बंद करते रे. का? तर गाईज मी मस्त फुलं माळलेली. गजरा नाही, पण स्वतःच्या हाताने फुलंच माळले. स्वतःच्या हाताने नाही, सॉरी, प्रतीक्षाने आणि शिवानीने मिळून माळले. काय विषय नाही. तर आपण मस्त बुके बनवायचा प्रयत्न करतोय. मला मदत करा रे तुम्ही बुके बनवायला. आयुष्यात कोणी बुके दिले ना आणि बुके बनवतोय. बुके देऊ का मग तुला मी आता? बुके माशी बघ चावल इकडे. मी येत नाहीये ना ते येलो कलरचे फ्लावर्स. तिचं पान खूपच मोठं आहे, सो एफर्ट्स मॅटर करतात, कळलं? ओ जे आपल्याला अजिबात माहित नाही. एफर्ट्सचा ई तरी माहिती माहिती आहे. एफर्ट्स स्वतःसाठी. ही जर पडली ना, आई शपथ सांगते, मी दवाखान्यात नेणार नाही. तू पडली तर म्हणते मी नाही. तीनच आहे आपल्याकडे फुले, एवढेच. अजून कुठून वेगळे आणायचे बाबा हिच्यासाठी? तू वाट लावून टाकलीस सगळ्या केसांना मी ते फुल लावलेली त्याची. राहू द्या, ती निघणारच आहेत अगं. आधी फोटो तरी काढून घ्यायचे. तांबडी चांबडी पडतायत ते माझ्या केसांवर. मला किती स्पेशल फील होते माहितीये. जसं माझ्या केसांवर कोणतरी ना
तुला टाकते. ईशा कोणती ग? 2 मिनिटं होते. तर गाईज हे तुमच्यासाठी आहे, जेवढे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत, आय लव्ह यू सो मच. हे तुमच्यासाठी डिअर माय डिअर सबस्क्रायबर्स. तो लिटरली ना कोणासोबतच फोटो काढायला जात नाही. त्याची मम्मी त्याला केव्हाची बोलत होती. मला ह्या प्रतीक्षाने माझा फोटो काढ, हा चांगला नाही आला, तो चांगला नाही आला करून तिने ना अख्खा फिरवलं आम्हाला फोटो काढायला. आणि आम्ही दोघी साध्या बोळ्या, आमचे खूप पटकन फोटो निघाले. हे बघ आम्ही कसं पण येण्याकडे पोज करतो. मग काय तर सुंदर आहे ही, सुंदरा सुंदरा. छोटासा फुलाचा गुलदस्ता माझ्यासाठी आणलाय. चला मग आपल्याला अजून पण पॉइंट्स बघायचे. हा सांग. हे केलं इमॅजिन केलं मी असे फोटो काढे तसे फोटो काढे. कधीच इमॅजिन करायचं नाही. एक्सपेक्टेशन माझी कधीच पूर्ण होत. कारण आपण जे असतं त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्ट करतो त्याच्यामुळे. आमचा रिक्षावाला हरवलाय. कुठे गेला फोन पण लागत नाहीये त्याचा. आमच्या फोनला पण रेंज नाहीये. फोन पण डेड व्हायला आला. का असं होतं पण? निसर्गाला फ्लॉन्ट करते. कसलं भारी उलट धुक्क येते. काय कसलं छान दिसतंय हे. तर हा टायगर पॉइंट आहे. बरं वाटलं का तुला? बरं वाटलं. पण तुला कसं वाटलं? मस्त. किती सुंदर दिसतंय ते. बर कर फ्लॉन्ट कर. बर जा बस. मूर्ख. हा कोसळत्या धारा ते असं होईल तुझं. छान दिसतंय हे. सकाळ सकाळ आल्यावरच मज्जा आहे. दुपारी काय मज्जा नाही. हे सगळं बघायला नाही भेटत. पण तुला माहिती का कसलं थंड वार येते. ऊन असून पण असं गरम नाही होते जास्त. होते पण एवढं जास्त नाही होते. तर आता आम्हाला आमचे रिक्षामधले काका सापडले. पण आता इथे खूप जास्त गर्दी आहे. काही बरं झालं आपण लवकर आलो. आता आपल्याला असं गर्दीत उभं राहायला लागलं असतं. किती मोठी लाईन आहे. आता टायगर पॉइंट व्हिडिओ काढलायस? हो हे मस्त आहे. व्लॉग साठी पण काढायला पाहिजे ना. माकडं आली. शिवानीची मैत्रीण आली. शिवानी आणि प्रतीक्षाची मित्रमैत्रिणी आली. कसले भारी. चल मधीच बसवा. ए बघते कसलं क्यूट आहे बच्चा. हा तुझं ब्लॉग लय मोठं होणार आहे. आई नो. बघतो कसलं भारी आहे ते. बघते अयो उडी मारली. चला हे भारी आहे ते लाकडाचं बसायला. पण तिथं बसलं तिथं जायचं का बसायला? ठीक आहे मग चला आतमध्ये जाऊया. मस्त कॉर्न भजी घेतली आम्ही. ह्या शिवानी मॅडम खायच्या पण सुरू झाल्यात. आणि प्रतीक्षा मॅडमचं स्नॅप टाकायचं काम चालू आहे. येस आम्ही आलोय भुशी डॅमला आफ्टर सो मेनी इयर्स. बहुत पानी भरिया है इधर. बहुत ज्यादा पानी भरिया है इधर. का ही करे शिवानी. बहुत ज्यादा पानी भरिया है इधर. अब मैंने इधर बहुत ज्यादा एवढी पॅन्ट वर घेतली. आम्ही भुशी डॅमला आलोय. ओ माय गॉड इथं खूप जास्त गर्दी आहे. भाई यार कपडे आणायला लागत होते आपण भिजायला. आणाय घ्यायचे का कपडे तिथनं? थोड्या वेळ आता आम्ही इथे. अगं पते अगं बाहेर आली आहेस. मोबाईल सोड. घरी आग लावणार आहे मी ह्या व्हिडिओ थ्रू तुझी. नुसती बाहेर आल्यावर सारखे मोबाईल बघतीये. बाहेर आल्यावर पण नेचरचा काय आस्वाद घेत नाहीये ही पोरगी. एन्जॉय नाही करत आहे काही वगैरे. आणि ह्या पोरीचं साधारण कदा डोकं दुखत असतं. डोकं नाही तरी पण डोकं कसं दुखतं का तुझं?
शिवने हाय म्हणून दुखतंय, कळलं का? गुडघ्याचं तुझं डोकं हे बघ हो. बाई दुखायला लागला असेल ना जिना चढलीस ना तिथलचा तो जिना चढलीस ना म्हणून तुझं ना हे गुडघं दुखायला लागला असेल गुडघा नाही सॉरी डोकं दुखायला लागला असेल कसलं क्यूट आहे शिवानीला एक शिवानी भेटली आणि त्या शिवानीला ना फोटोग्राफर बनवलंय शिवानी से चीज भारी वाटतं इथनं जाऊच वाटते ना झाले पण कपडे आणायला लागत होते मस्त भिजलो असतो खुशी डॅमला हा शिवानी चप्पल पण अडवली शिवानी खूप पुण्याचं काम करायला लागली आजकाल मला विश्वास बसत नाही आपली शिवानी आहे का नेमकी इथं मम्मीला आणि पप्पांना आम्ही चिक्की घेतली आहे आणि इथे शेंगा आणि अशा उकडलेल्या शेंगा आणि हे पेरू वा काय भारी मजा येते इथं ना हे पिंटरेस्ट कप आहे हे बघ हा वाला पिंटरेस्ट वर खूप बघितलाय हा तर आता आमची दिवसाची जर्नी संपती आणि आम्ही चाललोय रिटर्न खूप लवकर संपते सकाळी लवकरच निघलो होतो आपण त्याच्यामुळे तर आता चाललोय आम्ही बॅक टू पुणे ट्रेन लागली आपल्याला फायनली आमची ट्रेन सुटली आहे आणि बिचारे ह्या पूर्ण दमली आहेस ना शिवानी दमली आहेस का आणि गाईज मी एक तुम्हाला ना चांगलं सजेशन देते तुम्ही एखाद्या ना येड्या माणसाला घेऊन जा पण ह्या अशा मायग्रेन असणाऱ्या माणसांना कधीच घेऊन जाऊ नका फिरायला स्वतःचा पण मूड ऑफ करून घेतात दुसऱ्यांचा पण मूड ऑफ करून टाकतात काय काम धंदे नसतात त्या मायग्रेनच्या पेशंट्सला फायनली आता आम्ही घरी आलोय मोमो मम्मी धुमाळ इथेच राहतात का धुमाळ नाही आल्या मिसेस धुमाळ आल्या ये क्या पद्धत आहे बाई काय हा प्रकार आणले तुला चिक्की आणली रुसू नकोस तर गाईज घरी आता मी पहिले आंघोळ केली जास्त फ्रेश वाटतंय माझी मोमो तुम्हाला सगळ्यांना हाय बोलते हाय बोल मोमो हाय पंच तर मी आज खूप दिवसांनी ब्लॉग टाकतीये आणि दॅट्स इट फॉर द डे बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा